नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलादपूर तालुक्यात शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ, ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू। पोलादपूर तालुक्यातील शिक्षण विभागातील ढिसाळ आणि निष्क्रिय कारभार पुन्हा एकदा उघड झाला असून याचा परिणाम थेट शाळा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे। पंचायत समिती, शिक्षण विभागातील अनियमितता, दुर्लक्ष आणि अधिकाऱ्यांच्या उदासीनपणामुळे तालुक्यातील अनेक शाळांची परिस्थिती बिकट झाली असून परिसरात मोठ्या नाराजीतून आंदोलने रंगू लागली आहेत। पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे कुडपण गाव मात्र गेली 2.5 वर्ष कायमस्वरूपी शिक्षकाविना चालत आहे। ग्रामस्थांनी वारंवार लेखी निवेदने पाठवूनही शिक्षण विभागाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही। तात्पुरते प्रभारी शिक्षक नेमले जात असले तरी त्यांची बदलती नेमणूक आणि अस्थिर उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाताहत झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। याच निष्क्रियतेविरोधात संतप्त ग्रामस्थांनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश चिकणे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच अविनाश चिकणे, माजी उपसरपंच दीपक सोनवणे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष बळीराम चिकणे आदींच्या उपस्थितीत पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ केला। कुडपणला कायमस्वरूपी शिक्षक मिळेपर्यंत उपोषण थांबणार नाही असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला। या उपोषणाला रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, समाजसेवक कृष्णा कदम, आपली माती आपली माणसाचे ओंकार मोहिरे यासह अविनाश शिंदे, प्रभाकर पवार, ज्ञानेश्वर मोरे, अंकुश पार्टे आदी उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी नितेश शेलारसह तृप्ती भोईर, पोलादपूर।